येथे पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून टिटवाळा पोलिसांनी पतीला ताब्यात घेत पतीची चौकशी केली असता पतीनेच गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर येत आहे। माही मोपे वय वर्ष 24 असे मृत महिलेचे नाव असून महेश मोपे असे आरोपीचे नाव आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश मोपे हा व त्याची पत्नी माही मोपे हे टिटवाळा परिसरात राहत होते। महेश हा पडघा येथील डीमार्ट मार्केटमध्ये कामाला होता। महेश आणि माही यांच्यात प्रेम संबंध असल्याकारणाने त्यांनी 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला। महेश मोपे याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नीला मिळताच माहीने त्याला याबद्दल विचारणा केली तर महेशने आपल्या पत्नीशी भांडण करण्यास सुरुवात केली। या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती। तसेच आज सकाळीही दोघांमध्ये भांडणं झाली। या भांडणातच महेशने पत्नी माहीचा गळा आवळून खून केला। या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केलाय। त्याचवेळी मयत माहीच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता चौकशीत पती महेश याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। मयत माहीच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर आरोप करत सासू सासरे आणि माहीच्या पतीने मिळून हा खून केल्याचा संशय समोर येत आहे, कारण दोघांचा प्रेमविवाह झालेला होता। माहीच्या सासरच्या मंडळींना हे लग्न मान्य नव्हते। याबाबत नेहमीच त्यांमध्ये भांडणे व वादविवाद होत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। माझ्या बहिणीचं नाव दीपा रमेश सुरेशी, म्हणजे माहेरचं, त्याच्यानंतर लग्नानंतर तिचं नाव बदललं होतं। माही महेश मोपे असं नाव होतं तिचं। काय झालं होतं नेमकं तिच्यासोबत? नेमकं म्हणजे तिचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि कसं आहे, त्यांच्या दोघांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं होतं, पण तिच्या सासूला तिचं लग्न मान्य नव्हतं। त्याच्यामुळे लग्न झाल्यापासून लग्नामध्ये सुद्धा तिने खूप म्हणजे तिला घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे ह्या गोष्टी लग्नापासून सुरुवात केलेली। तर आतापर्यंत ती घालून पाडून बोलणे, नवऱ्याला भरवणे, नवऱ्याकडून मारहाण करणे ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत तिच्या चालू होत्या। आज नेमकं तुम्हाला ही बातमी कधी माहिती पडली आणि काय? आज सकाळी 8:30च्या दरम्यान तिच्या नवऱ्याचा मला फोन आला, महेशचा फोन आला माझ्या मम्मीच्या मोबाईलवर की दीपाने फास घेतला असं त्यांनी शब्दात आम्हाला सांगितलं। तर आम्ही त्याला म्हटलो की तू पटकन त्याला हॉस्पिटलला घेऊन चल, आम्ही येतोय म्हणून। तर तो बोलला की ठीक आहे, आम्ही सेंचुरीला घेऊन जातोय तिला। तर आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही पोचा पटकन तिला घेऊन, आम्ही येतोय मागून। तर आम्ही गेलो सेंचुरीपर्यंत। आम्ही ट्रेनमधून शाडला उतरलो, शाडवर आलो नाही तर आम्हाला फोन आला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांचा की तिला घरी घेऊन जाते। तेव्हाच आम्हाला समजलं घरी घेऊन जाते म्हणजे हिचा जीव राहिला नाही असं आम्हाला तेव्हाच वाटलं। त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी तिथे गेलो, आम्ही तिच्या सासरच्या घरी गेलो। आता पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य केलं? पोलिसांचं म्हणणं काय? सहकार्य म्हणजे आता आम्हाला तर वाटतंय की आम्ही प्रत्यक्ष घटना आम्हाला माहिती नाही, तर आम्हाला सुरुवातीपासून तिचे सासू सासरे तिच्या मागे जाच करायचे, तिचा नवऱ्याचा तिला मारहाण करायचा। त्याच्यामुळे आम्ही तर सध्या आम्ही त्यांचं तिघांवर आमचा संशय की त्यांनी तिघांनीच आमच्या बहिणीचं काहीतरी केलं असेल।